टाळी वाजवा एकदा आमच्या मंगेशजी महाराज. क्षणभंगुर की आपण तुम्हाला बायको कशी सुंदर भेटली. सर्वच लोकांना असमज नसते रूप पाहून देणारे, काही गुण पाहून देणारे असते. आणि गुण कोणचे आहे? हे गुण आहे कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. माळ पाहून पोरगी दिली. सुंदर बायको भेटल्याच्यानं मला घरात बाहेर जावंच नाही वाटते. जरासा बाहेर जावं, जरासा घरी येत जावं. पाहिलं नाही कधी गयाला बांधली कधी. माळ पाहून पोरगी भेटली. आता भेटते का? आता आहे का पोर राहिले? 2 ट्रॅक्टर पोर आहे आमच्या गावात. लग्नच नाही. 2 ट्रॅक्टर पोरीच नाही भेटलेलं. काहून ते या बायाची चॉईस वाढली ना. 4 एकर वावर असेल तर पोरगी देतो, नाही तर देत. त्याचंही काही खोटं नाही म्हणा. त्याचं कसं खोटं? ज्याच्या त्याच्या हाती खर्र आहे, ज्याच्या त्याच्या हाती दारूची बाटली आहे. 2 लेकरं झाले की ताकद कमी होते, लिव्हर खराब होते. लिव्हर खराब झाले, जर जवळ मेला तर नातन पोरीनं कोणाच्या तोंडाकडे पाहावं. पण 4 एकर वावर असल्याची पोरगी द्यायची नाही. पण गयात जर माळ असलं तर 4 एकर वावर पाहायची नाही. माळ असली तर पोरगी दिल्याशिवाय राहायची नाही. माळ म्हणजे निर्व्यसनी होण्याचा एक प्रमाणपत्र आहे. म्हणजे माळ पाहून पोरगी भेटली. तरात झाला माळ घातल्यावर. एवढा तरात झाला, बरोबरीचे पोरं एवढे चिडवे. मले माळ घातली. आता माय घातली बापा, साधू झाला. माय घातली, बाप कुठं गेला? मी म्हणलं तो मावशील घेऊन पयाला. तुकाराम महाराजाचं सूत्र आहे, चांगले असेल तर धोतर द्या सोडून, नाताळाच्या माती हाणू काठी. आगाऊपणा केला तर टाळ फिरवा. आणि एखादा गरीब असेल तर त्याला स्वतःचं धोतर द्या. विठ्ठल 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 एकदा भजन करू सर्वजण, नंतर कीर्तनाला सुरुवात. कीर्तन नाही झालं सुरू अजून, नंतर सुरू करू. पहिले भजन थोडस सर्वजण टाळी वाजवताना भजन. हरी मंगल भवन मंगल हारे द्रव सुदशरथ बिहारे पुण्य पुण्य कीर्तनी वसुनिए सुनाए दिल के प्यास बुझत न बुझाई राम सिया राम जय जय राम. टाळी वाजवा, टाळी म्हणा. राम जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. वाह, चौपाई म्हणल्याबरोबर महाराजासाठी टाळ्या वाजवा. पण आम्ही तर रोजच चालू आहे. तुमचं सप्ताह झाल्यावर होते नाही होत. आमचं रोजच चालू आहे भजन. एकदा तुम्ही म्हणा सर्वजण, राम सिया राम. एका सोयीनं म्हणा, आग्या उठल्यासारखं नका करू. थांबा, पहिले बाया बाया म्हणा. पहिले बाया बाया. पहिली जे महिला मंडळी असेल त्यानं आणि माणसाईनं नंतर. कारण पहिलं प्राधान्य आपण बायालाच देतो. शासनाने दिलं आणि शास्त्राने दिलं. पहिला मान कोणाला दिला? शास्त्रानं कोणाला दिला? धन्य माता, नंतर पिता, कुडी कन्या, नंतर पुत्र. पहिला मान कोणाले? बाईले. पहिलं प्राधान्य बाईले. शास्त्रानं दिलं. शासनानं कोणाला दिलं? शासनानं कोणाला दिलं? बायाले दिलं ना. अर्धी तिकीट यायले आहे का आपल्याला? 1500 यायले का आपल्याला? यायले. पण यायले 1500 घेऊन मोकळ्या झाल्या. पण आपण किती श्रीमंत झालो. आपल्या बायकोचा भाऊ मुख्यमंत्री आहे. आपल्या बायकोचा भाऊ मुख्यमंत्री. ज्याच्या बायकोचा भाऊ मुख्यमंत्री असेल त्याच्या बहिणीचा नवरा किती श्रीमंत असेल. विठ्ठल 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 विठ्ठल.
येणाऱ्या काही दिवसानं बायाले फुकट तिकीट होईल. फुकट फुकट तिकीट झाली की बस स्टँडवरच स्वयंपाक करत जा, तिथंच जेवत जा, तिथंच बसत जा, घरीच येऊ नका. कायदा आपल्यासाठी आहे, आपण कायद्यासाठी नाही. कायदा आपल्यासाठी आहे, आपण कायद्यासाठी नाही. कायदा तिकीट फुकट असली म्हणजे का फिरतच राहता का? मला नाही होत तरस, बाया किती काही इष्टीत फिरल्या, मला नाही होत तरस, कारण मी हुशार माणूस आहो. तुम्हाला होते न तरस, मग तुम्ही हुशार ना का? याचा अर्थ असा होते, पण तसं नाही. तुमच्या हुशारीत आणि माहुशारीत फरक आहे. तुम्हाला जागा नाही भेटू देत ही एसटीत बाया, काहून तर तुम्ही शेला फेकता, सीटवर फेकता. तुमचा शेला खिडकीतून फेकते, त्या सीटवर बसते. आणि अगाऊपणा केला तुम्हाला जायला घालते. कायदा द्यायच्या मांग आहे, कायदा कोणाच्या मांग आहे? आणि मी जे एसटीत टाकतो सीटवर, यायची काय ताकद आहे फेकाची बायाची? मी घरूनच भात वरण आणत असतो पन्नीत कालून. भात कोणाचं लक्ष नसलं की उलिसा भात वरण असं कालूला का सीटवर फेकून देतो. सर्वांच्या मागून येतो, कोणीच बसत नाही. ज्या बाईनं पाहिलं माय कोणतरी बकलं वाटते बाई, त्याची भात बसतच नाही. त्याची काय ताकद आहे फेकाची? सर्वांच्या मागून जातो, त्या सीटवर कोणीच बसत नाही. नंतर ते पेपरनं पुसतो आणि मी बसतो. बसलो की सर्या बाया तोंडाकडे पाहायचे, माय पागल आहे वाटते बाई, वकल्यावर बसला बाई, म्याड आहे वाटते बाई. सांगू आता, खरीच म्याडाव, खरीच म्याडाव. काहून म्याडाव? 200 किलोमीटर प्रवास करतो आणि इथं येऊन बडबड करतो. पागल नाही? सोन्यासारखे लेकरं सोडून, लोखंडासारखी बायको सोडून इथे येऊन बडबड करतो. पागल नाही का? पण आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, महत्वाची. व्यवहारात हुशार म्हणून जगल्यापेक्षा परमार्थात पागल म्हणून मरा, मोक्ष भेटल. दुर्योधनासारखा हुशार नव्हता व्यवहारात. दुर्योधन हस्तिनापुरात पांडवायचा भाऊ, चुलत, द्रौपदीची साडी वळणारा, एवढा हुशार होता, एवढा हुशार होता, पण मांडी फुटून मेला. व्यवहारात हुशार असणं महत्वाचं नाही, मांडी फुटून मेला. परमार्थात पागल होती विदुर काकाची पत्नी, सालपट दिले देवाले खाले तरी मोक्ष भेटला. विठ्ठल 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 एकदा बाया बाया. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. एका बाईचा आवाज येते, भांडण जर करायला बसलं ते एवढा. बरं जाऊ द्या, बरं म्हणलं. नाही म्हणल्यापेक्षा एकदा माणसं 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 तुम्हाला जुतूनच द्या लागतात. राम सिया राम, बापरे, गारपीट झाल्यासारखंच वाटते. चला पण बरं म्हणलं ना. मापाशी माईक आहे म्हणून गावात आवाज जाते. तुमच्यापाशी माईक नाही हे मलाही माहीत आहे, तुमच्यापाशी माईक नाही हे मला माहीत आहे, पण तुमचा आवाज देवापाशी गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि उमेश महाराज, यावर्षी मी रामाचं भजन जास्त लावलंच होते. रामाचं जास्त काहून तर त्रेतायुगात नवमीच्या दिवशी राम जन्मले होते, त्रेतायुगात. आणि कलियुगात 22 जानेवारीले प्राणप्रतिष्ठा झाली ना अयोध्येत. 22 जानेवारी सण केले आम्ही तिकडे, इकडे झाले सण, दिंड्या दिवे हे झाले नाही का. आणि दरवर्षी करत जा 22 जानेवारी साजरी, दरवर्षी मिरवणूक. हो मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू है बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम चुए बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम जिद पे आ जाए तो कर देंगे हम सबको ढेर. कर देंगे हम सबको ढेर, कर देंगे हम सबको ढेर. राम नाम का पी के प्याला, जय श्री राम. जय जय श्री राम. राम
नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा। ए मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। जय जय श्री राम बोलेगा। जय जय श्री राम बोलेगा। बरं, रामाचं मंदिर झालं नाही का? जन्म झाला ना? चांगलं झालं का वाईट झालं? कोणाले चांगलं झालं असेल ते करावर हातवरी. अरे बा, सर्वायले चाला हरेक सांगायला काही हरकत. मले नाही आला, मले काऊन नाही आला? तुमच्या एवढा नाही आला काऊन? ज्याच्यात आपल्याच जाग्यावर आपण घर बांधणं काय मोठेपण आहे? रामाची जन्मभूमी होय अयोध्या, रामाची जन्मभूमी अयोध्या. आपल्याच जाग्यावर आपण घर बांधणं काही मोठेपणा नाही. हे रामाचं मंदिर तर मी 20 वर्षाच्या आधी एकटाच बांधत होतो. पण काय करू, अटकली खुटी. काय करू सांगू का? हे अयोध्येत मंदिर झालं हेही नवल नाही. आपल्यात किती ताकद आहे, कुठं मंदिर बांधायची ताकद आहे आपल्यात सांगू? रामाचं मंदिर. पण काय करू, आपल्यात पावर आहे, एवढा पावर आहे. सांगू का पावर? दगड मार नाही करसाल ना. कारण मी कोण्या पक्षागिक्षाचा माणूस नाही, मी रामाचा माणूस आहे, देवाचा आणि धर्माचा. मी कोण्या पक्षाचा नाही, तुम्ही गैरसमज करून घ्यायचा नाही. पण आपल्यातला पावर सांगतो. आपण अयोध्येतच मंदिर बांधलं, आपला पावर किती आहे सांगू? हम तो गुलाब को भी कमल बना देते, हम तो गुलाब को भी कमल बना देते, हर जगह भगवा लहरा देते. लेकिन क्या करूं, हम में एकता नहीं ना. नहीं तो अयोध्या की क्या बात करते, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते. आता बनाएंगे मंदिर, मनाचे दिवस गेले, बन गया है मंदिर. आता लोक लेकर काय म्हणते 22 जानेवारी पासून भारत का बच्चा बच्चा, आणि त्याच्या आधी काय म्हणे रे पोरं? आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती, मांडीवर बसला गणपती, माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू. त्याला आता कीर्तन चालू करतो नाही, कीर्तन चालू कर. कीर्तन चालू नाही झालं अजून, कीर्तन सुरूच नाही झालं. पण ते आता काय आम्हाला थोडंच हसवा लागते ना. काऊन हसवा लागते? प्रत्येकाच्या डोक्यावर टेन्शन आहे, आणि टेन्शन डोक्यात असलं तर कीर्तन डोक्यात बसत. आणि पहिले हसवले, फ्रेश केले, एकडाव का टेन्शन मुक्त झाले, तर मग कीर्तन डोक्यात बसले. मग तर खोटंही सांगितलं तर खरंच समजते. आणि जिथे एवढे लोक आहे बाबा, काही काही कीर्तनातून माया, मी स्टेजवर आल्याबरोबर अर्ध्या बाया उठून जाते. अर्ध्या, कालचा किती मस्त होता हो, आजचा कोण फंट्या जाताचा म्हणते लोक. मग काही जुलमानं बसते बिचाऱ्या, काही असते धार्मिक. मग ते अर्ध कीर्तन झाल्यावर एकमेकीला ढके येते, ते माय वानाला नाही पण गुणाले हे वाटते बाई. असं म्हणलं की मला लागते मग दीट. दीट करणीची बहीण आहे, दीट करणीची बहीण. दीट असं प्रेमानं कोण का म्हणलं लयच चांगला माणूस आहे तर दीट लागते. दीट लागली की अंग दुखते. अंग दुखलं की घरी जाऊन सांगतो, मग बाया मला डीट लावते कीर्तनातले. तर घरची बाई म्हणते भंगार मालाले कोण डीट लावते. आता तू मला विचारतो, दीट वानाले लागत असते का गुणाले? कायले लागते? गुणाले. मग माणसाचं वान चांगलं पाहिजे का गुण? माणूस पाले चांगला पाहिजे का स्वभावाले? माणसाला डोकसं पाहिजे का अक्कल? अरे पाले चांगला असला तर बायको प्रेम करल, बोलाले चांगलं असलं तर समाज प्रेम करल, पण मन जर चांगलं असलं तर देवही प्रेम करल. विठ्ठल 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 टाळी वाजवायची, हैगई करायची. दोन गोष्टी साधल्या जाते, विज्ञान आणि अध्यात्म. विज्ञान म्हणजे ब्लड सर्क्युलेशन होते, हे झालं विज्ञान. डॉक्टर लोकांचे मेसेज येते आता 58 वर्षाच्या पुढे 60 वर्षाच्या आत, त्या 2 वर्षात 100 पैकी 99 लोक अटॅकनं मरल. का? रासायनिक केमिकलमुळं, ब्लड सर्क्युलेशन हृदयात नाही झाल्यामुळं. पण डॉक्टर लोक म्हणते ठलठल शब्द जर वापरला नेहमी नेहमी सकाळी उठून तर हृदयात व्हायब्रेशन निर्माण होते, हृदयविकार नाहीचा होते.
हे झालं विज्ञान, ठल शब्द. पण वी जर लावला तर हे होय अध्यात्म, वी लावला तर विठ्ठल होते, मोक्ष पण भेटते. विठ्ठल 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 शब्दाचाच अध्यात्म आणि विज्ञान आहे. चाचोचे नि सांडीजे ज्ञानोबरायाची ओळख आहे. खंडीजे पै पाणी राजहंसे तैसे तुझं ज्ञान विज्ञान वाटून देऊ. विठ्ठल 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 चला करतो आता कीर्तन आले सुरुवात नाही का बाबा. मला टाइम सांगा फक्त. 10:30 बंद करायला लागते का 11? मला माहित नाही ना सुरू कधी झालं, किती वाजले आता. नाही आम्हाला टाइम असला म्हणजे आम्ही अभंग सांगतो ना, नाही तर इकडेच बसलं मुक्काम करत तर काय करता. आता मी थोडस कीर्तन करतो नाही का बाबा. अभंगाची प्रस्तावना अशी आहे, आजचं कीर्तन नामपर असावं असा वारकरी संप्रदायाचा नेम आहे. आणि नेमात जे राहते ते लक्ष्मी वल्लभ नित्य नेम नामी ते. पण माया एक स्वभाव आहे, नेहमी नेहमी देवाच्या नामाचंच वर्णन करावं तर त्याच्या रूपाचं कवा करावं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आजचा अभंग आहे रूप पाहता लोचनी. लोचनी म्हणजे डोळे, रूप म्हणजे चेहरा, रूप म्हणजे चेहरा. पण मला एकच कडवं येते असं गृहीत धरू कीर्तन करा पुरतं. मला एकच कडवं येते, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. हे सजनी सुख झालं मला रूप पाहिलं की. पण मला पुढचं माहित नाही कडवं, दुसरं कडवं माहित नाही असं आपण गृहीत धरू. पण म्या माऊलीला विचारलं, माऊली तुम्ही म्हणता रूप पाहिलं की सुख होते, आम्ही तर पाहिलं रूप पाहिलं तर दुःखही होते. पण कोणाचं रूप पाहिलं तर दुःख होते, कोणाचं रूप पाहिलं तर सुख होते. दुसरी कोणाचंही रूप पाहिलं तर दुःख होते. 4 जणांना रूप पाहिलं तर दुःख झालं, आणि 4 जणांना रूप पाहिलं तर सुख झालं. पहिले दुःख सांगू का सुख? पहिले दुःख झालेलं सांगू का सुख? पहिले दुःख भोगाव. लहानपणी दुःख झालं चालते, पण म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. पूर्वार्ध कसा जा उत्तरार्ध चांगला. म्हणजे पहिले दुःख सांगतो नंतर सुख सांगतो. बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंस मीमापी करशिती. डोळ्यानं रूप पाहिलं कोणाचं? अहिल्याचं. कोण? इंद्रानं. इंद्रानं पाहिली अहिल्या. बलवान इंद्रिय ग्रामो विध्वंस मीमापी करशिती. विद्वानाचा सत्यानाश करते डोळे, असा भागवतात श्लोक आलेला आहे व्यासाचा. या डोळ्यानं अहिल्याचं रूप पाहिलं, भांबावूनच गेला इंद्रदेव. करीन तर बायको इलेच करीन. म्या म्हणलं तुले भेटत नाही, म्या म्हणलं तुले भेटत नाही. इंद्र मले म्हणे फंट्या जाताच्या तू अगपणा करू, तू सोयरीक माई मोडतं वाटते म्हणे. म्या म्हणलं मोडत नाही, पण तुले भेटत नाही. भूत भविष्य वर्तमान आम्हाला समजते, भूत भविष्य वर्तमान आम्हाला समजते, तुले बायको भेटत नाही. काऊन म्हणे? म्हणलं पहिले आता सारखं थोडं आहे, बापानं पोरगा आणा, पोरीनं लग्न करून जाऊन त्याच्या संगत चालली जावं असं थोडं होतं. पहिले पोऱ्या पराक्रम पाय. सीतेनं पराक्रम पाहिला होता. जे धनुष्यभंग करल त्याच्याच गळ्यात वरमाला घालील, हलत्या भलत्याच्या घालणार. द्रौपदीचा पण होता, खाली पण वरी मासोळीचा डोळा फोडल त्याच्या गळ्यात वरमाला घालील, अशा त्याच्या त्याने पण होता पहिले. तसा अहिल्याचा पण आहे, जे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करल त्याच्या गळ्यात वरमाला घाल. जसं ऐकलं इंद्रानं की सुटला ना पृथ्वीला प्रदक्षिणा माराले. मी म्हणलं जाऊ नको रे, तुला भेटत. पण ऐकत नाही. तिकडून आला पृथ्वीला प्रदक्षिणा मारून, तर आला तर हिचं लग्न झालं होतं गौतम ऋषी सोबत. मग ते इंद्रदेव मले म्हणे या अहिल्यानं मला फसवलं म्हणे. मी म्हणलं फसवलं नाही, तुले अक्कल नाही, तुले अक्कल. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करजो म्हणलं होतं, पृथ्वीला प्रदक्षिणा मारणं होतं म्हणलं. वाचार्थ समजला पाहिजे, लक्षार्थ समजला पाहिजे. तुले वाचार्थ समजला पण लक्षार्थ समजला. यानं कुठंच नाही गेला तरी पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त केलं. आता चला एवढंच कीर्तनातून घे जा, एवढीच एक गोष्ट, बाकीचं सर्व सोडून दे. पण एवढं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जाग्यावरल्या जाग्यावर प्राप्त होते. तीर्थयात्रेला नाही गेलं तरी सर्व तीर्थाचं पुण्य प्राप्त होते. सांगू का एक गोष्ट? सांगू का? इकडे 33 कोटी देवाचं मंदिर आहे का या गावात? नाही का? आहे, मला माहीत आहे, पण तुम्हाला नसत. तुम्हाला माहीत आहे पण तुम्हाला माहीत नाही. हेच त्या मंदिराचं नाव आहे गाय. त्या मंदिराचं नाव आहे गाय. गाई आहे ना इकडं. म्हशी, बैल, कुत्रे, गदे. गदे नसन म्हणून तर सप्ते होते.
बैल गाई म्हशी आहे का इकडं? दूध देते का? आमच्या इकडे काढल्याशिवाय देत नाही. बैल आहे, बैल नाही. बैलाची पुंजा होते का पोळ्याली इकडे? पोळ्याले पुंजा करते बैलाची, नंद्याची आहे का बैल इकडं? पोळ्याच्या दिवशी मला अक्षित लावली होती घरच्या बाईनं, प्रसाद दिला. मी म्हणलं कोकण दिवस निघाला तर म्हणे बैलाचा सण आहे म्हणे. आहे का इकडे बैल? आहे हाय बैल. कुत्रे नसल. एक दिवस वानेरानं पराठीच्या बोंड्या खाल्ल्या कपाशीच्या. पोरग म्हणे आई म्हणे आता कुत्रे पोसा लागते म्हणे. तो बाप असल्यावर कायले पोसा लागते म्हणे. हाय का इकडे कुत्रे? गाई म्हशी आहे नाही. चला अंदामंदात थोडंसं झोपीचा टाईम आहे म्हणून थोडंसं पहिलाच दिवस आहेतचा नाही का. पहिल्या दिवशी लोकच तर येत नाही आणि आले तर रंगदेवता निर्माण होत नाही. पण रंगदेवता यायच्यामुळं, महाराज मंडळीमुळं, वाजवणारामुळं, यायच्यामुळे पहा बरं. यायला कीर्तन कायच्या संग खा लागते समजते का? समजते का? पण हे काऊन कीर्तन तू बी सांगू. हे पोटात होते तेव्हा यायची माय कीर्तन ऐके, हे त्याचा प्रमाण आहे. पोटात लेकरू असलं आणि बाई जे करल तसेच लेकरं तयार होते. हे पहा, हे बी राम पोटात होता, रावणाले मारणारं पोरगत तर डोहाळे कौशल्यले लागत होते. अनिर्य धनुष्य मारीनं रावणा. जिजाबाईले डोहाळे लागत होते. काय खाव वाटते तुले जिजामाता, जिजाबाई? तर ते म्हणे मले घोड्यावर बसा वाटते. घोड्यावर बसणारं पोरग शिवाजी महाराज पोटात होते. ते डोहाळे असते. आणि एखाद्या बाईले जर चटणी खाव वाटत असेल लेकरू पोटात असल्यावर तर तिखट बोलणारं पोरग जेवणाले येते. शेजाऱ्याच्या घरचा फळाचा राव वाटत असेल तर लादेनसारखं चोट्ट काट्ट जन्माले. त्याचा अंदाज आहे. मी पोटात होतो तर आमच्या आईले दात घासताना राकोंड्या खाव वाटे. राकोंडीनं दात घासते, राकोंड्याच खाय. आता राकोंड्या खाल्ल्यावर उकंड्या जन्माले. त्याचा अंदाजच आहे. अनुमान प्रमाण. यत्र यत्र धुव तत्र तत्र. ज्या अर्थी त्या अर्थी. जसा डोहाळा तसे लेकर. चला गाईचं 33 कोटी देवाचं मंदिर. तुम्ही बाया माणसं गाईचं दर्शन घेता, पण कवाय घेतलं तर पुण्य लागत नाही. पुण्य लागत नाही. त्याचा एक टाईम आहे. तिच्या अंगात 33 कोटी देवता आहे पण जागृत नाही. जागृत नाही. मग जागृत होते कधी? जागृत होते कधी? ते व्यालत असली पाहिजे. आता काही लोकांना व्यालन समजते, काही लोकांना समजत नाही. साध्या भाषेत पुराणात व्यालन म्हणते, व्यवहारात त्याला जन्न म्हणते. जन्न. गाय जंदत असली पाहिजे. त्यावेळेस तिला भयंकर वेदना होईल. जीव की प्रांतीचा कासावीस होईल. त्यावेळेस 33 कोटी देवता तिच्यातल्या जागृत होते. त्यावेळेस जर एक प्रदक्षिणा मारली तर एक कोटी प्रदक्षिणेचं पुण्य लागते. हे गौतम ऋषीचं सूत्र आहे. विठ्ठल 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 नाही तर उत्तरणी घेता घेता लोक अर्धा घंटा घालते. येले म्हणते समय सूचकता. असे पकवाजे असल्यावर आणि असे गायक असल्यावर कीर्तन अरे बाप रातभर नाही सोडा हटत. नाही तर काही काही गावले, एका गावले कीर्तनाला गेलो एकच पकवाजा धुमाचं पानच नव्हतं. 10 वाजला एवढा हात अंदर गेला. रामकृष्ण म्हणलं हात कुठे गेला? अंदर गेला म्हणे. म्हणलं काऊन? म्हणे धुमाचं पानच नाही. मग वाजवतो कसा? तर काटा काटानं वाजवतो म्हणे. बाबा मला एक दिवस आमच्या सोयऱ्यानं कीर्तनाला नेलं होतं आणि हे भांडे नव्हते. त्याला वाटलं त्या कीर्तनाचा काही संबंध नव्हता. त्याला वाटलं म्हणलं भजनी मंडळी आहे का? तर हाय म्हणे. तिथं गेल्यावर ढोलाचे भजन, ढोलन झांजा. म्हणलं याच्यावर मला जमत नाही. तर मग जाऊ दे. नाही आले आता लोक जमा झाले म्हणे कीर्तन कसं आहे करा. मग म्हणलं एखादं भजन म्हणा रामकृष्ण हरी. तर ते भजनी म्हणे रामकृष्ण हरी आमच्या पाठ नाही. म्हणलं तुम्हाला येईल ते म्हणा, एक तर म्हणा. मग मी कीर्तन करतो बा. त्याईनं त्याईचं भजन म्हणलं. आता ते भजन इथून म्हणता येत नाही पण तरी म्हणतो. विनोदाचार्य म्हणलं ना त्याईचं भजन. घरातल्या घरात हात नाही पुरत डब्याला, असं वाटते जीवाला नवरा कराव देराला. अरे म्हणलं राहू द्या, बिलकुल बोलायचं नाही. बंद असे हे असल्या नाही. 33 कोटी देवतेचं दर्शन हे सूत्र गौतम ऋषीचं आहे. सूत्र कोणाचं आहे?
तुम्हाला सांगतो, गाय व्यालत असली जंजत असली तर एकच प्रदक्षिणा मारायची, दुसरी नाही. एका पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागते, सर्व तीर्थ केल्याचं पुण्य लागते. आणि हे पाहिलं तिनं वरमाला घातली, पण याचं मन होतं ना करीन तर बायको. पाहिल्यावर मग कामानं प्रवेश केला ना मनात. एक दिवस कपट केलं, गौतम ऋषीचं रूप धारण केलं, अहिल्याले स्पर्श केला, कोंबड्याचा आसरा घेतला, बाग द्यायला लावला आणि अहिल्याले स्पर्श केला. गौतम ऋषी परतून आले, आंघोळीला गेले होते, त्याला सूचना झाली होती, ते वापस आले आणि पाहिलं तर इंद्र आपल्या आश्रमात बसला, आपलं रूप धारण केलं, आपल्या पत्नीला स्पर्श केला, त्याला शाप दिला, तुले 100 शद्र पडत. बाईले शाप दिला अहिल्याले, तुले नवऱ्याच्या स्पर्श समजत नाही, तू जहड बुद्धीची आहे, दगडहून पडशी. रूप पाहिलं तर इंद्राला दुःख झालं, 100 शद्र पडले. 100 पडू द्या त्याला 100 पडू द्या. आपला किती फायदा झाला, आपला किती फायदा झाला. ते बाई दगडहून पडली, पण विश्वामित्रानं राम लक्ष्मण नेले होते तेव्हा पाय लावायला लावला होता दगडाले. पाय नाही लावला, दगडाच्या पायाची फक्त माती पडली दगडावर, चरणरज पडले तर त्याच्यातून बाई प्रकट झाली. आपल्या रामाच्या चरणरजाची किंमत जगाले समजली. शिवतशिला भय नारीश. आपल्या रामाच्या पायाच्या मातीनं दगडाचे बाई होते बाबा, एवढा पराक्रम रामात आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नंबर 2 ब्रह्मदेव. ब्रह्मदेवानं कोणाचं रूप पाहिलं, आपल्या पोरीचंच. आणि कामानं प्रवेश केला मनात, ब्रह्मा कन्येशी धरू जाय. म्हणून शास्त्र तर असं सांगते, बापानं पोरीच्या बाजीवर सुद्धा बसू नये. बापानं पोरीच्या बाजीवर बसून नाही. काम एवढा विलिंदर आहे, कवा प्रगट होते पतास लागत नाही. साधू संताचा विद्वान लोकांचा घात केला या कामानं. मग काम एवढा खराब असता तर देवानं कायले निर्माण केला असता. काम भगवंताची विभूती आहे, काम भगवंताची विभूती पण आहे. त्याला वासना म्हणते. वासनेच्या द्वारे कितीतरी लोक जैलात गेले, खून झाले, पण देव म्हणते मी राहायचं ठिकाण होते, विभूती होय. पण वापर महत्वाचा आहे. वस्तू खराब आहे का चांगली आहे हे वस्तूवर अवलंबून आहे, वापरण्यावर आहे. मोबाईल चांगला आहे का वाईट आहे रे पोरं. मोबाईल असं ना तुमच्याजवळ आहे का बापा. काही काही पोराजवळ तर इंग्रजी कवला एवढा आहे, खपरेलच्या खपरेल, खिसाला आनंद मोबाईल मोठा. महापोराजवळ आहे, दिवसभर अंगठा बिजी. अंगठा झाला की करंगई, दोन्ही झाले की मंदातलं, तिन्ही झालं की सबन बोट बिजी केलं. मी पोराला विचारलं, अंगठा जर मोबाईलवर बिजी असला तर मला मेल्यावर पाणी काय न पाचशे रे. बाबा म्हणे हे बिजी असला तरी तुम्हाला पायाच्या पांगट्यानं पाणी. आता कीर्तनकाराचेच जर लेकरं एवढे बिलिंदर असले तर तुमचा काय घ्याव नाही. जीन्स पॅन्ट आणला पोरानं 5,000चा. सर जीन्स पॅन्ट आणण्याबद्दल म्हणा नाही, 5,000चा नाही, 10चा आण, पण संस्कृती मातीत घातली. कशी जीन्स पॅन्ट घातला की बसून लघवी करता येत. पुराणातलं सांगतो, समुद्र वसले देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादक स्पर्शं क्षमास. हे धरतरी आपली आई आहे, हे विष्णूची पत्नी आहे. पर्वत रूपी स्तन हिचे आहे आणि समुद्र रूपी वस्त्र धारण केलं. आपली आई आहे, देवाची पत्नी आहे. हिच्यावर जर माणसानं उभ्यान लघवी केली तर आईच्या तोंडात लघवी केल्याचा दोष लागते, पाप लागते. म्हणून माणसानं बसून लघवी करायला लागते. मी म्हणलं आता जीन्स पॅन्ट घातल्यावर बसून लघवी कसा करते. ते म्हणे बाबा बसून नाही जमले तर झपून करी. कीर्तनकाराचेच बरं काही काय आम्हाला नियम करू देत नाही, आम्ही बसून लघवी करतो. कारण माहीत आहे ना, मागं याच वाशिमच्या बसस्टँडवर नाही, पुसदच्या बसस्टँडवर गेलो, बाथरूममध्ये गेलो, बसून लघवी करू लागलो. एक जण घाई आला आणि माझ्या डोक्यावर लघवी करून गेला. त्यापासून मी विचारच केला, समयासी सादर बाबा. असं करू देत नाही लोक आपल्याला. फक्त आपलं चांगलं दिसते तेच नाही जमते. ताटातले पदार्थ दिसू द्या ना आपले गोड, मग पहा ना त्याचं मन यायले गोड पाहिजे खाले. नाही शेण मांडणं आमच्या समोर. गोड भगवंताचं नाव घेतलं की लोक गोडच खाऊ घालते. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मदेवानं स्वतःच्या पोरीचं रूप पाहिलं, कामानं प्रवेश केला. ब्रह्मा कन्येशी धरू जाय, पोरीचाच हात धरला, वीर्य 5 झाला.
सनत सनातन सनंदन सनत कुमार 4 लेकरं ब्रह्मदेवाचे. त्याईनं सांगितलं बाबा तुम्हाला पोरगी समजत नाही, तुम्हाला काही लाजगीज वाटते का नाही. पोरं बोलले आणि केलेल्या कृत्यावर त्याला पश्चाताप झाला. त्यानं शरीराचा नाश केला. त्या शरीराचा नाश केल्यामुळे ते ध्वारी झाली. ते धुपट हे राहते सकाळी धुकं हे ब्रह्मदेवाच्या शरीराचं. त्याचा तर झाला सत्यानाश. आपलाही करते. हरभरे होऊ देत नाही, तुरी होऊ देत नाही. ते धुकं आहे त्याचा झाला सत्यानाश. होऊ द्या त्याचा. आपला फायदा झाला. कोणता फायदा झाला? त्याला झालं दुःख पण आपला फायदा झाला. कोणता? ब्रह्मदेवाचं वीर्यपात झालं. ते हत्तीच्या कानात पडलं. हत्तीच्या कानात ते वीर्य पडल्यामुळे त्या हत्तीच्या कानातून नवनाथातला एक कानिपनाथ जन्माला. विठ्ठल 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 त्याला एकच सांगतो आता. पाराशरानं रूप पाहिलं मत्स्यगंधेचं. पाराशर ऋषी, पाराशर हे 18 पुराण जैन लिहिले ते. पाराशर आपलं व्यास, त्याचे वडील पाराशर. त्यानं पाहिलं मत्स्यगंधेचं रूप. त्याच्याही मनात काम प्रगट झाला. त्यानेही स्पर्श केला. हजारो वर्षाची तपश्चर्या मातीत गेली पण आपला फायदा झाला. त्यानं मत्स्यगंधेला स्पर्श केल्यामुळं भगवंताचा कला अवतार जन्माला. त्याचं नाव व्यास महाराज आहे. विठ्ठल 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 विश्वामित्रानं मेनकेचं रूप पाहिलं. एकच ठुमका लावला मेनकेनं. 60,000 वर्षाची तपश्चर्या वयानेच घालून दिली. त्याचा झाला सत्यानाश. तुकाराम महाराजाचा फायदा झाला. तुकाराम महाराजाचा फायदा कोणता झाला? भंडाऱ्या डोंगरावर बाई पाठवली. लोकांना पाठवली पण त्या बाईले सांगितलं आम्ही विष्णुदास तैसे म्हणजे कैसे. हा प्रश्न निर्माण होते. तैसे म्हणजे कैसे? दुधे महाराजासारखे नाही. अहो 60,000 वर्ष तपश्चर्या केली. सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं पण तरी एक बाईने ठुमका लावला तर सर्व वयाने घालून दिली तपश्चर्याची. तसे नोय आम्ही, तैसे नोय. म्हणून ते तुकाराम महाराज म्हणते परय येणारी माऊली समान. जाहेव माते आणि न करी आम्ही विष्णुदास. आपला एक सांप्रदायिक तसा आहे. परक्याच्या बाईला आईचा दर्जा दिला जाते म्हणून ती इथं लोक बाहेर येऊ देते. एरवी दुसऱ्या कामात जाऊ देत, दुसऱ्या कार्यक्रमाला माणसं स्वतः जाईल संघ पण इथं बाईला एकटेल जाऊ देते. कारण हे संप्रदाय कसा आहे, दुसऱ्याच्या बाईले आईचा दर्जा दिला जाते. संताचा, ज्ञानोबरायाचा, नाथबाबाचा, तुकाराम महाराजाचा संप्रदाय. आणि मा वैयक्तिक स्वभाव आहे. कीर्तनात लहान पोरी असले तर मी नाती समजतो, पोरीच्या वयाच्या असल्या तर पोरी समजतो, आणि बहिणीच्या वयाच्या असल्या तर बहिणी समजतो, आईच्या वयाच्या असल्या तर आई समजतो, बायकोच्या वयाच्या असल्या तर भाभी माय समजतो. वहिनी आमची वहिनी म्हणजे मोठ्या भावाची. तुमचे पती जे आहेत आमचे मोठे भाऊ, आमची आई. तुमच्या मनानं अर्थ लावायचा. पण काही लोकांना मार दगडमार केली. शब्द साडाच्या 2 दगड फेकले. हो मी एक दिवस सांगत होता आईसारखं प्रेम जगात कोणी करत. केलं का आईसारखं प्रेम जगात? कोणतरी केलं का? जन्माला आलो तेव्हा केस होते का आपल्या डोक्यात? होते का? आईनं हात फिरवला होता प्रेमाचा, भांग काढायला केस हलते. लग्न झाल्यावर घरच्या बाईनं फिरवला, होते ते गेले. पाकेच्या पाके उडाले, टकोऱ्यावर कुठं केस राहिले. जन्माला आलो तेव्हा गालं होते का आपल्याला? गालं होते का? आईनं मुका घेतला होता लहानपणी, सफरजनासारखे झालते. बापरे, करंटचे लोक आहे. तुमच्या मनानं अर्थ लावाचा. मी बोलतो तेवढंच ऐकायचं. मी बोलतो तेवढं. तुम्हाला काय समजते रे? तुम्हाला फक्त मोबाईलवर बोट फिरवा आणि इकडून तिकडे मिस कॉल, हाय बाय करा, आय लव्ह यू म्हणा. बरं काऊन हसले? आय लव्ह यू शब्द खराब आहे, देवाचं रूप आहे आय लव्ह यू शब्द. पण इंग्लिश असल्यामुळे विकार निर्माण झाला. आय लव्ह यू प्रेम, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मराठीत. आय लव्ह यू काय पोरीनं पोराले पोरीलेच म्हणाव का? आय लव्ह यू मम्मी, आय लव्ह यू पप्पा म्हणतात ना. माय डिअर मले म्हणते पोरग माय डिअर. हा पोरग लय चांगला आहे बरं. आता करंट लागलं, कीर्तनाला येण्याची माझी अवस्था नव्हती, डीपीहून पडलं. आता जायलेले तुम्हाला फोन करत होतो पण 15 दिवस झाले येतच नव्हतो. कारण माणसाची, मी काय साधू संत थोडा आहे, आपलं लेकरातही मन गुतत नाही का? पोरग एवढं सुपर आहे आमच्या यायला. तर तुम्हाला दाखवलं होतं मी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून. मंगेश महाराज
ते म्हणजे तुमच्यासारखं दिसत नाही म्हणे. म्हणजे दिसो का नाही दिसो बा मायच होय. मग त्याची माय दाखवली व्हिडिओ कॉलवर. तर म्हणे अरे बापरे मायच्या वाहनावर गेलो म्हणे. म्हणलं शेजाऱ्याच्या तर नाही गेलं ना. महापुराचं स्टेटस राहते वावर राहतं पावर आहे. वावर राहतं आणि त्याले बापाबद्दल स्वाभिमान आहे माबद्दल. आणि मलाही त्याच्याबद्दल आहे. पोरग सुपारी खात नाही सोप खात नाही चहा पित नाही निर्व्यसनी पोरग आहे म्हणून अभिमान आहे मला. नाही ताताचे पोर हमें तो लूट लिया पान ठेले वालों ने गोरे गोरे खर्रे ने काले काले तंबाखू ने त्याच्या नाही. महापोराचं स्टेटस राहते. कोणाचा बाप आमदार असल कोणाचा बाप खासदार असल मा बाप इमानदार आहे म्हणते. आजपर्यंत कोणाले पैसे ठरवले नाही कीर्तनाचे. विठ्ठल 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 कीर्तनाचे पैसे ठरवले म्हणजे ते लोक खराब आहे का? नाही नाही अजिबात नाही. तुमचे पैसे किती काही कीर्तनकाराने घेतले तर कामीच लागणार आहे. पुरुषोत्तमजी महाराज पाटील मोठं करोड रुपयाचं मंदिर बांधलं आपल्यासाठी. इंदोरीकर महाराज फुकट लेकरं शिकवते. धार्मिक संस्था आहे. कीर्तन तुमचे पैसे वाया जाणार नाही. लक्ष्मीचं रूप धारण करते. कीर्तनकाराला यायला दिले ना तर लक्ष्मीचं रूप धारण करते पैसा. जर इकडे नाही दिला आणि तिकडे गेला तर तेच पैसा माहेचं रूप धारण करते आणि भांडण निर्माण केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. चला आता 4 लोकायले सुख झालं ते सांगतो. 4. नंबर 1 जटायू पक्षी. नंबर 2 पुतना. नंबर 3 कैकई. नंबर 4 द्रौपदी. आणि आता संत मंडळी तर सर्वच आहे पण त्याच्यात 5वा नंबर लो आपण माऊलीचा ज्ञानोबा आहे. पहिल्या नंबरवर माऊली आहे पण मला सांगासाठी होय कारण अभंगाचं पहिलं चरण सांगायला लागेल ना मग शेवटी न्याय लागते माऊलीला. म्हणून मी क्रमाक्रमानं नंबर 1 जटायू पक्षी. हाय माहीत पुराणातला रामायणातला जटायू पक्षी. त्याला रामायणात जटायू म्हणते व्यवहारात त्याला गिदाळ म्हणते. व्यवहारात त्याला त्याचं खाणंही चांगलं नाही त्याची जातही चांगली नाही त्याचा आवाजही सुद्धा नाही ते पाहिलेही सुद्धा नाही पण त्याचं काम सुद्धा आहे. त्याचं काम ते मांस खाते पण त्याचं काम किती सुद्धा. एक डाव रावणानं सीतेला नेलं होतं. तुम्ही नसेल तिथे मी तिथेच होतो. बरं खोटं वाटतं का तुम्हाला? त्रेतायुगात आपण होतो वानेराच्या रूपानं. त्रेतायुगात द्वापार युगात गोपाळाच्या रूपानं आणि कलियुगात विठ्ठलासोबत वारकऱ्याच्या हरिभक्ताच्या रूपानं. प्रत्येक युगात हा आपण. आणि तुकाराम महाराज उद्धव रूपानं आहे द्वापार युगात. आणि त्रेतायुगात रामासंग वालीचं पोरग अंगद म्हणून आहे. वालीचं पोरग म्हणून अंगद म्हणून तुकाराम महाराज आहे आणि परमात्मा राम म्हणून आहे. आपण वानेर म्हणून आहोत. आपण वानेर. तुम्ही लहान लहान वानेर असेल मी मोठा भाड्या असेल पण होतो. कोणी नळ नीळ जामवंत कोणी हनुमंत कोणी सुग्रीव कोणी वाली हे कोणी हनुमंत होतो पण मी तिथंच होतो. आणि तुम्ही म्हणसान एवढे छातीले हात लावून कसे सांगता? पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी तिथं होतो. कारण जे साधू संत लिहिते ते कधी खोटं लिहित नाही. आणि संतावर एवढा विश्वास आहे की आम्ही छातीला हात लावून सांगतो की आम्ही तिथंच होतो. कारण संताची पायी संतावर ज्याचा विश्वास असेल त्याच्यावर देव कृपा करते आणि व्यवहारातल्या लोकांवर भरोसा ठेवते त्याचा कार्यभाग बुडते. विठ्ठल 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 चला. व्यवहारातल्या लोकांवर जर बाबा भरोसा ठेवला तुकाराम महाराज म्हणते जो दुसऱ्यावर विश्वास आला आणि त्याचा कार्यभाग आणि संतावर विश्वास ठेवला तर जेणे हा गोपाळ देव कृपा केल्याशिवाय राहते. साधूवर भरोसा पाहिजे. साधूचं कसं? साधू म्हणजे परिसर. साधूले एक न कळतही भेट झाली तर जीवनाचं सोनं होते. वरिसाले जर लोखंड लागलं ना तर लोखंडाचं सोनं झाल्याचं. फेकून मारलं तरी सोनच आणि प्रेमानं लावलं तरी सोनच. नारदावर वाल्या कोणी तलवार घेऊन गेला तरी सोनच झालं जीवनाचं. सांगू काय एक अनुभव आली अंगा ते या जगा देत असे. चला एका मिनिटात सांगतो. तुम्ही लोक दुसऱ्याचं सांगता तुमच्या बाबतीत काय भानगड आहे? सर आता कोणतंही पाप असलं तर उघड करा आणि पुण्य झाकून ठेवा. मी कीर्तन करायच्या आणि जुवा खेळ जुवा
खेळलो लग्नाच्या आधी. तेव्हा कीर्तन काही करून समजेच नाही कायले म्हणते देवन कायले म्हणते जरा. पण एका कीर्तनकार असा सप्ताह होता तुमच्या गावासारखा, पण याच्यापेक्षा लहान होता. हे लयच मोठा सप्ताह आहे, मा बीपीच वाढते. आल्याबरोबर तर गुल्ल्या टाकू का झापू टाकू एक्का टाकू का भाषा टाकूच एवढे जिबले कर्ण गौपणा जाणं आता फाशीवर. तिला वाटलं मलेच म्हणलं तिनंच जवळचे पाय धरले, तू मला कसं माहित म्या चोरला म्हणून. योग बलवान की गदा फैलवान. साधूचं ऐकलं की असेच योग येत असते, कीर्तन ऐकली की असं जीवनात चांगलं होतं. हार दिला जिबलीनं जवळ जवाई बा मला फाशी नका देऊ देऊ राजाला. आता काय ताकद आहे त्याची फाशी द्यायची? आता काय मी म्हणीन तसं करल, मी म्हणीन तसं. हार दिला, प्रधानाला सांगितलं राजानं असा माणूस राजकीय कारभार सांभाळायला पाहिजे, गेले आपल्या राजकारभार सांभाळायला ठेवा. तसा राहणार नाही. प्रधान म्हणे तुमची लाईनी पोरगी लग्नाला आली देऊन द्या येते. त्याशी अटकून राहत नाही. राजानं लाईनी पोरगी दिली. पूर्वी 2-2 बायका होय नाही का? पूर्वी करीन आता नाही भेटे, पण पूर्वी आमच्या आप्पाले 2 बायका होत्या. पण 2 बायकां फजिती. एक दोघीचे भांडणं झाले होते, 2 बुड्याचे ना आमच्या आप्पाचे. बुडा हुशार होता, रामायण वाचे पोती वाचे. आमच्या आई म्हणे आप्पाली विचारून ये बरं म्हणे संक्रांत काय चार आहे यावर्षी. आता लाईनीनं धरली कॅल्लेर, बोला बाली बाचा बाचे कॅल्लेरा धरे झाली बुड्याची बुडीची. एकीन धरला केष्टा, एकीन धरली शेंडी. बुडा पडला खाली, बुड्या पडल्या अंगावर. मी विचारलं आप्पा संक्रांत काय चावर आहे? दिसत नाही का म्हणे बोहार्या माहुरावर आहे ते. हे संक्रांतच होय म्हणे. जास्त झालं वाटते. बरं हसा तुम्ही, मी बाथरूम येतो. पोरगी दिली, डमणीत बसवली, नवरीन घेऊन चालले. नवरीन डमण्यावर आहे ना पहिले, आता आहे का डमण्या? पोरगी वैकू ये माहेरी चालली का सासरी चालली? मांग जर तोंड असलं तर माहेरी चालली, आणि बैलाकडे तोंड असलं की पोरगी सासरी चालली. असं होता, अंदाज होता ते. आता मांगही तोंड नाही पुढे नाही. मोटरसायकलवर चालल्या, इकडे तोंड नाही इकडे नाही. आळवं आहे ना आळव्यात पाहू राहिल्या, कुठे चालल्या पताच नाही. लॉकडाऊन म्हणजे 17 पुरी गेल्या आमच्या परिसरातल्या. एक म्या मागतली दिली नाही बोहाऱ्यानं पोरासाठी, नाही तर घाणसाण घरावर गोटी. ते वातावरण भरलं बेकार, पण मी बाबा त्याच्या लय खिलाफ आहो. खिलाफ म्हणजे कसं, मी समजावून सांगत असतो पोरीले. एका पोरीने एका पोराला म्हणलं तर मी बाजूलाच बसून होतो खिडकी एसटीत. हे पोरगी त्याच्या डोळ्यात पाच जाय. पोरगी माधुरी दीक्षित सारखी दिसे. पोरग म्हणलं तर जॅनिलीवर सारखं वंगईल्या वाहनाचं, पुढून भांग खाल्ला होता मागून तसंच होतं. हे पोरगी त्याच्या डोळ्यात पाय. आणि मले फोन येत जायचे, तुमचे कसे येत फोन कुठं का तसे मले फोन ये, या फाट्यावर उतरा, बोर्डच दिसते तुम्हाला. मी पाव खिडकीतून बोर्ड, हे पोरगी पाय त्याच्या डोळ्याकडे. आणि हे पोरगी त्याला म्हणे गजारे काय व पिरते तू या डोळ्यात कनी पोरा म्हणजे सारं जग दिसते रे. मी म्हणलं मले उतरा लागते ते बोर्ड दिसते का बाई, पाय बरं त्याच्यात. हे केला मी विनोद. मग मी म्हणलं हे पोरगी ना लहान आहे आपल्या लेकरासारखे, हिला काय समज आहे? म्हणलं बाई त्याच्या डोळ्यात जगगीक काही नाही बरं. दुरून डोंगर साजरा, जवळ जाऊन पाहिजे तर चिपडाशिवाय काही नाही त्याच्या डोळ्यात. पण पोरगी मले म्हणे बाजी लाख गहरा हो सागर तो क्या प्यार से कुछ भी गहरा नहीं. त्या पोराला वाटलं हे मा बैकोते वाटते. पोरानं अशी हाडी मारली हातात. मैं ना भूलूंगा मैं ना भूलूंगा. पोरगी म्हणे पंख होते तो उड आती रे. पण मी म्हणलं मी जिथं उतरलो तिथंच ते पोरगी उतरली. पोरग पुढच्या गावली उतरली. मी पोरीच्या मांग गेलो. त्या पोरीच्या घरी गेलो आणि तिच्या बापाला सांगितलं काकाजी आपल्या बाईवर लक्ष ठेवा. त्यानं मला धन्यवाद म्हणलं. मा मरण सुद्धा होते. लोकांचं येडे इचकलं होत असलं तर सांगत जा, नाही सांगितलं नुसतंच पाहिलं तर मरण चांगलं होत नाही. कोणाचं झालं नव्हतं. पितामह भीष्माचार्य इच्छित मृत्यू आहे, बापाचा वर आहे, म्हणलं त्या दिवशी मरण येईल. पण द्रौपदीची साडी ओढली पण पाहिलं पण बोलला नाही. 52 दिवस बाणावर झोपले. एका बाणाच्या ठिकाणी हजारो विंचू चावल्याची वेदना होईल. असं बोललं नाही की मरण चांगलं होत नाही. पण हिदूर काकानं पाहिलं आणि बोलला ए दुर्योधना
खबरदार हात लावशील तर द्रौपदीच्या साडीला, ए दासीपुत्र अवकातीत राह. पोरग ऐकत नाही म्हणून बापाजवळ गेले. दादा इदूर काका म्हणजे धृतराष्ट्राला, दादा तुझ्या दुर्योधन 100 कौरवाचा सत्यानाश करते. पोरग नालायक आणि बाप महान नालायक. मा बाबू तसा, यदा तो राजा स्वसुतान साधू उष्णन्न धर्मेन विनश्य दृष्टी. जर पाहिलं आणि प्रतिकार शक्ती असली तर बोला लागते, आणि नाही शक्ती असेल तर उठून जा, मरण चांगलं होईल. देवाची निंदा, देवाची टिंगल, चांगल्या लोकांची जर टिंगल केली नाही, नुसती ऐकली तरी गाय कापल्याचं पाप. देवाची निंदा कोण केली, आपण नुसतं हु हु जरी केलं, हु हु नाही केलं, ऐकलं तरी. हरिहर निंदा सुनई जो काना होवे पाप गोघात समान. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. हरिहर निंदा सुनई जो काना होवे पाप गोघात समाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. साधूच ऐकलं की योग चांगले येते, म्हणून इकडे तिकडे बसल्यापेक्षा कीर्तन ऐकत जा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय, कल्याण झाल्याशिवाय नसन मनात तरी कीर्तनात येऊन बसत जा. जीवनाचं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. त्याचंही झालं, माय झालं, तुमचंही होणार आहे. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. 2 वर्ष आयुष्य कमी केलं तरी चालते, पण कार्यकर्त्याचं आणि कीर्तन ऐकणाराचं महाराजाचं करत जा जास्त. कारण कीर्तनकार लय भेटेल, कार्यकर्ते नाही भेटत. कीर्तनकार लय भेटते, सप्ताह करणारे भेटत नाही. आणि त्यातल्या त्यात हे महाराज लोक पण भेटत. वाघींचं दूध भेटन, वाघींचं पिलू भेटल, पण हे भेटत नाही. पण आपलं भाग्य इकडे तर लयच रत्नाची खाणं आहे या परिसर. हे असं असं आमच्या इकडे अरे बापरे. पण मले भेटू राहिले बा देवाच्या कृपेनं असे ऐकायले ना असे. नाही तर आमच्या इकडे काही नाही, कठीण काम आहे हे. नाहीच आहे इकडे तिकडे, फार कमी आहे. आम्हाला एक जर मृदंगाचार्य आणायचं असलं तर फार लयच पैसे लागते. इकडे लागत असं नाही, द्यायला लागते, त्याची किंमत आहे, कला आहे. चला असं आपला विषय होता, काय होता विषय, कुठं होतो आपण, बरं जिथं असेल तिथं. जटायू पक्षी मी एक चरण सांगतो आणि आपला शेवा टप्ती घेतो. नाही तर बा काहीच नाही सांगत ना. अभंगाचा घेतला रूप. आता दुसरं काही बोलत अजिबात बोलत नाही. आपल्याजवळ 10 वाजून 36 मिनिटं झाली. आता आपल्याजवळ 24 मिनिटं बाकी. 24 मिनिट काही कमी नाही. 24 मिनिटं कमी आहे का? 24 मिनिटात तर 24 जिल्हे पेटवतो. 24 मिनिटं कमी आहे का? काही लोकांना टायमाची किंमत नाही. काही लोकांचे 24 मिनिट आणि 2 मिनिट काय हो. 2 मिनिट एका सेकंदाची किंमत विचारा. ॲक्सिडेंट होणार आले एका सेकंदात कुटुंब मातीत जाते. तेही नसेल तर आपल्या बायकोला विचारा, बाहेरपणाच्या टाईमचे 2 मिनिट कसे असते. ते म्हणते तुमच्याकडे असते तर बरं असते. विठ्ठल विठ्ठल जटायू पक्षाला सांगितलं, सीतामाईले रावणानं नेलं. जटायूनं मारली भरारी. जटायूले म्हटलं तुझं काही चालत नाही. त्यानं मध्ये धक्का मारला, रावणावर भरारी मारली. एका महासारखा होता का जटायू? आपल्यासारखा होता का? ते छत्रपती शिवाजी महाराजासारखं. त्याचं हृदय कसं होतं माहिती आहे जटायूचं? छत्रपती शिवाजी महाराजासारखं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते, जे आमच्या बायाले नाचवल, आमच्या बायाची अवहेलना करेल, त्याचा जीव घेतल्याचे सोडणार नाही. तसा जटायू पक्षी म्हणे, जे माया सीतामाईची अवहेलना करेल, त्याचा जीव घेतल्याचे सोडणार नाही. मारली भरारी मारली. रावण बलाढ्य कपटाने त्याचे फक तोडले. एकच आवाज दिला खाली पडताना, रामा मेलो रे बापा. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्र यातीची स्तविती. त्याला नख दिसत नाही. पण एकदा सीतामाईसाठी झुंज घेतली तर निर्गुण ब्रह्म सगुण होऊन जंगलात मांडीवर म्हणून घे. विवंत क्षैर मुकुंदस्य मुकाम. तुले मरू देत नाही. माझ्या डोळ्यात पावर आहे, दृष्टीपात करतो. ते जटायू म्हणते, देवा रात्रंदिवस भजन करावं लागते, मरतानी तुझे नाव यासाठी, मराच्या तुझे नाव यासाठी. आता नाव जाऊ दे, माया मराच्या टाइमले तू चाला आणि एकदा तुले पाहिल्यावर जगात पाहण्यासारखं आहे तरी काय. विठ्ठल 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 विठ्ठल
जटायू पक्षाले म्या विचारलं असं गृहीत धरू. जटायू फकट उठल्यावर काय वाटलं? मरणाचं दुःख झालं. देवाचं रूप पाहिल्यावर कसं झालं? फकट उठल्याचं दुःख वजा झालं. आणि देवाचं रूप पाहिल्याचं दुधे महाराज तुम्हाला सांगतो फक्त, नाही तर दुसऱ्याला सांगत नाही, पण तुम्हाला सांगतो. आणि एक आपल्या बुद्धीशी संवाद केला. रूप पाहता लोचनी सुख झाले व रामाचं रूप पाहिलं एवढं सुख झालं. एवढं किती सुख झालं? आनंदाचे डोही आनंद किती झालं सांगा तर खरी. काय सांगू झाले काहीच बाय. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधे. एक दिवस बुडत हे जन नदे कवे डोळा येतो कडवडा. म्हणून ज्ञानोबरायाची दृष्टी समाजावर गेली तर लोक दुःख भोगू लागले. त्याला सांगितलं की परमार्थ करा, पण ऐकत नाही. सांगे पुये पंखीचे किडे काय चिडसे घेते. ज्ञानोबराय म्हणते जखमीत पडलेले किडे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते जखमीतच धसते. तसे लोक व्यवहारातून संसारातून बाहेर काढून परमार्थाच्या दृष्टीत लावा तर लोक संसारातच जोर करते. जखमीतला किडा जखमीची किडच करत नाही, तसे लोक संसाराची किडच करत नाही. पण ज्ञानोबरायाची दृष्टी गेली. एवढे लोक दुःख भोगू लागले. आणि जे का रंजले गांजले म्हणजे जो आपले तोची साधू ओळखावा देव. ज्ञानोबरायाचं हृदय भरून आलं लोकांचं दुःख पाहून. आणि प्रतिज्ञा केली येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा अवघाचे संसार सुखाचा करीन. प्रतिज्ञा केली आनंद भरीन तिन्ही लोक जाईन गे माये. आणि माझ्या जीवीची आवडी पंढरपूर. आणि पंढरपूरला गेले त्या गाभाऱ्यात गेल्यावर मदनाता पुतळा राज असा कुमार. विटेवरी ज्याचे पाहुले समान तोचे एकदान समचरण दृष्टी विटेवरी साजरी. तेथे माझे हरी सुंदर ते ध्यान. माझ्या विठोबाचा विठू माझा लेकुरोळा वेदालाही. आणि ते लावण्य सच्चिदानंद रूप आहे ईश्वरपत्यादी हे तवे तापत्र विनाश आहे श्रीकृष्ण आहे. ते रूप पाहिल्यावर त्या माऊलीला एवढं सुख झालं सांगाव कोणाजवळ. मग त्या माऊलीने आपल्या बुद्धीशी संवाद केला. अभंगाचं पहिलं चरण. रूप पाहता लोचनी सुख झाले व सजनी तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले व सजनी तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा बरवा. तू हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा. तो हा बरवा बरवा. तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा. तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा. तो विठ्ठल बरवा बरवा. तो विठ्ठल बरवा बरवा. तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा. तो विठ्ठल वाजवा टाळी. एकदा एकदा हातवरी करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन करू. सर्वजण एकदा हातवरी करा. करा सर्वजण. करा ना करा ना सर. वा वा. राहू द्या तसेच रातभर. हेमंतातल्या बाया करा ना हातवरी. तेराच्या लग्नात तर लय नाचल्या. धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गो माता की, भारत माता की, माता पिता की, गुरुदेव की, अन्नदाते की, आज के आनंद की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. हर 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 हरे विठोबा. रखुमाई
कुमाई विठोबार 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 कुमाई शोभा 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 विठ्ठल विठ्ठल यायचे सचिवाचं थोड्या टायमात कीर्तन बंद करतो. अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो, सोडण्याच्या भानगडीत पडत नाही. अभंग सोडत नसते, अभंग धरत असते. सांगण्याचा प्रयत्न करा. काय ताकद आहे माई सांगायची, काय ताकद आहे अभंग सोडायची, ताकद आहे अभंग सोडायची. अहो आपण तर सरळ सरळ आपल्याला समजते तेवढाच अर्थ घेतो. संताची भाषा समाधी आहे. आपण तर हरिमुखे म्हणा म्हणल्या तोंडानं हरी म्हणावं, पण ज्ञानोबर आहे ते काय हेतू असेल जगात हरीच मुख्य असाल अशी जर हेतू असेल तर असा जर हेतू असेल किंवा मुक्यानं हरी म्हणा, हरी मुख्य म्हणा. अभंग सांगण्याचा प्रयत्न करतो, सोडण्याच्या भानगडीत पडत नाही. रूप पाहता लोचनी, या डोळ्यानं रूप पाहिलं पांडुरंगाचं तर एवढं सुख झालं, एवढं सुख झालं. संसारातल्या लोकांनी सांगितलं तर त्या सुखात इर्जन पाडते. म्हणून आपल्या बुद्धीशी संवाद केला. हे सखी, हे बुद्धिरूपी सजनी, एवढं सुख झालं, एवढं सुख झालं. त्यांना माऊलीला विचारला गेलं, ज्या परमात्म्याला पाहिलं तुम्ही ते परमात्मा राहते कुठे? दोन चरणी मी तोंडी सांगतो शेवटचं, म्हणजे आपला टाईमच झाला. दोन चरणी असं तोंडीच सांगू दे. तो परमात्मा राहते कुठं बा? ज्या पांडुरंगाचं, ज्या परमात्म्याचं रूप पाहिलं देवाचं आणि तुम्हाला एवढं सुख झालं, ते राहते कुठं? शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेश विश्वाधारम गगन सदृश मेघवर्णम. शेषावर शयन करत आहे क्षीरसागरा, म्हणजे तो. आणि हा म्हणजे विटेवरचा तो. हा कसा आहे? बरा आहे. कसा आहे तो? हा विठ्ठल, तो हा माधव, बरवा. व्यवहारिक दृष्टीनं बरा म्हणजे मध्यम, परमार्थिक दृष्टीनं बरा म्हणजे सर्वात श्रेष्ठ, श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ. तो हा विठ्ठल. त्याच्याही पेक्षा जवळ जर सांगायचं झालं तर तो म्हणजे विटेवरचा, हा म्हणजे हृदयातला. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाता परिभ्रांतीशी कामू. 5 ओळ्या माऊलीच्या सांगितल्या. उपकारातून उत्तीर्ण झालो नाही, पण प्रामाणिकपणा म्हणून सर्वांनीच सांगत जा. विठ्ठल चला तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा आहे, सुख देणार आहे, मोक्षदायक आहे, कल्याणकारक आहे. बरं, एवढ्या कमी वयात तुम्ही 21 वर्षात, इथल्या कमी वयात चांगदेव 65 सारखा ग्रंथ, अमृत अनुभवासारखा मृग जडजे तनु मंडे तेत असे पाकोरडे मावो मांडू तेथे ओला सुकाय. चांगल्या चांगल्याची बुद्धी भ्रम कचाट्यात पडते. एवढे महान विशाल ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखे, हरिपाठासारखे, तुम्ही एवढ्या कमी वयात एवढं ज्ञान, एवढा तुम्हाला परमात्मा प्राप्त झाला, एवढी गोडी कशी लागली? माऊली म्हणते हे काय एका जन्मातलं पुण्य आहे का? बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली हो जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले. टाळी वाजवा. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. देवाया विठ्ठले कृपा केली. बहु पुण्य गेले देवाया विठ्ठले कृपा केली. वा वा विजय महाराज. देवाया विठ्ठले
करत राहा. असं म्हणलं तर टाळ्या वाजवत जा. त्याला मग नवीन नवीन चाला मनाची हरीत येते. 7 दिवस आहे आता. चला, बहुता पुण्याच्या सायासी चरण जोडिले, जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तीड तीड पुण्य साच पडे जोडे. बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली. लय जन्मातलं पुण्य आहे. एका जन्मातलं पुण्य थोडं इथं बसणं म्हणजे. इथं कीर्तनाले काऊन लोक याले कानाडोळ्या करते. सोन्याच्या दुकानात जात असलं तर खिशात पैसे पाहिजे, कीर्तनात याले पुण्य पाहिजे. कीर्तनात याले बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली. चला, संसारात सुख नाही, संसारात सुख नाही, सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. सुख आहे, सुख आहे पण क्षणिक आहे. सुख आहे पण क्षणिक आहे. गाडी घेतली, 4 व्हीलर घेतली की सुख वाटते, पण त्या सुखाचं रूपांतर दुःखात झाल्याशिवाय राहत नाही. 4 व्हीलर घेतली तर सुख वाटते, कुटुंबासहित पलटी झाली तर. बिल्डिंग बांधली तर सुख वाटते, यंगता उतरताना पाय घसरला, कंबर मोडली तर. बांधली का सुख वाटते, क्षणिक आहे. लेकरू झालं की सुख वाटते, वाटते का नाही. इकडे लेकरं झालं की पेढे वाटायची पद्धत आहे का? आहे. वाटत जाऊ नका आजपासून. खोटं नाही बोललं, कीर्तनातले शब्द खोटे नसते. मग वाटावंच नाही का, झाल्याबरोबर नाही वाटायचे. चांगले असे कीर्तनात बसले, असे उभे राहिले, मग भारोभार वाटायचे. मग भारोभार. नाही तर लेकराचा लहानपणी पेढे वाटायची गडबड केली ना, म्हातारपणी ते लेकरं जोडे मारायची गडबड करते बापाले. पेढे कसे वाटाव ही पद्धत आहे. लेकरू 400 ग्राम होतं, एवढंसं काचात नाही, पनीरींच्या पिल्ल्यासारखं. आणि मला अर्धा किलो पेढा मला एकट्याले. मी एकदा पेढ्याकडे पाहू, एकदा लेकराकडे पाहू, एकदा त्याच्या माईच्याकडे पाहिलं, एकदा त्याच्या बापाकडे पाहिलं. बाप 3 क्विंटलचा, माय 2 क्विंटलची, पोरग 400 ग्रामचं. या म्हणलं काय राजा, पाड खोदला, उंदीर निघाला, एवढेसे लेकरू. त्याचे पेढे वाटले, डुक राहिले. 20-20 झाले पेढे वाटले. लोकांना म्हणा तुमचं 1 नंबर लेकरू आहे, भारोभार पेढे वाटत जा. 1 नंबर. आपल्याला आपल्या लेकरावर स्वाभिमान नसला पाहिजे. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. मा पोरावर अभिमान आहे, गर्व असं म्हणायला पाहिजे. नाही तर लोकांना म्हणा काय तुमचं लेकरू नालायक आहे, काय पेढे वाटता. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, पोरग झालं की सुख वाटते, पण क्षणिक आहे. त्याच पोरानं जर बापाले म्हणलं बाबा तुम्हाला अक्कल नाही, दुःख झालं ना. नाही, बायको केली सुख वाटते, त्याच बायकोले पाणी मागा, तिनं म्हणा येलू नका, भाजरू नका, दुःख झाल्याशिवाय. संसारात सुख नाही असं नाही, हाय पण क्षणिक आहे. पण परमार्थात क्षणिक सुख नाही. अभंगाचं शेवटचं चरण, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आकार, 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 सर्व सुखाचे आकार. बापन कुमार देवी मारा, बापन कुमार देवी मारा, तो हवे ठरला बरवा, तो हवे ठरला बरवा. बाप रखवा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हवी
वा बाई बाबा जय हो. आवाज द्या आवाज द्या तो हा महादेव बरवा बरवा किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या जो पीत माझ्या या जो पडित माझ्या भूमीवरी पडावे आता करावे तारा कडे पाहावे ताऱ्याकडे पाहावे या जो पडित माझ्या आनंद समयासी सादर भावे समयासी सादर भावे देव ठेविल नैसे राहावे कोणे दिवशी पैसोने हातीवर कोणे दिवशी पालके सुभेदार कोणे दिवशी पाया कर चालत जावे समयाचे सादर भावे समयाचे सादर भावे माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर. खाली बसा.